नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे एससी समाजाचं जे काय आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट या ठिकाणी सरकारने घातलेला आहे आणि त्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये एससी समाजाचं जे आरक्षण आहे, एससीचं जे आरक्षण आहे त्याचं उपवर्गीकरण त्यामध्ये अ ब क असे गट पाडण्यात यावेत अशी मागणी त्या ठिकाणी काही लोकांकडून केली जात आहे आणि त्यासोबत सरकारचा देखील त्यांना पाठिंबा आहे की काही दिसून येत आहे। कारण मित्रांनो, काल बौद्ध समाज, त्यासोबत चर्मकार समाज, त्यासोबत खाटीक समाज अशा अनेक कितीतरी समाजाच्या लोकांनी मुंबईमध्ये काल आंदोलन केलं। त्या ठिकाणी मोठं असं आंदोलन केलं आणि हे जे आरक्षण होणार आहे याला लवकरात लवकर बंद करा किंवा हा जो निर्णय आहे सरकारने मागे घ्यावा असं त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली। परंतु या सर्व पार्श्वभूमीवरती जे आहे मित्रांनो, त्या ठिकाणी जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं त्या ठिकाणी जो आहे तो निर्णय आम्ही मागे घेऊ किंवा त्या निर्णयाबद्दल आम्ही असं काही म्हणजे असं कुठल्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यात आली नाही। तर त्या उलट त्या ठिकाणी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं का गरजेचं आहे, ते का केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे याबाबत तर्क देण्यात आले। म्हणजे यावरून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचीच इच्छा आहे की या ठिकाणी जे आहे एससी समाजाच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे। तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणताय। परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। 5 लाख लोकांचा मोठा मोर्चा आज निघालेला आहे। सरकारला आमची विनंती आहे की आपण बदर समितीचा अहवाल आल्याशिवाय हे कुठेही पुढचं पाऊल उचलू नये, त्यावर चर्चा करूनच आपण निर्णय घ्यावा अशी आमची सरकारला विनंती। अध्यक्ष माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीनं उपवर्गीकरण करावं। त्यामुळे पहिल्यांदा तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये कोणा दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाही आहे, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितलं। या संदर्भात आपण बदर कमिटी तयार केली, बदर कमिटीने रिपोर्ट दिला। तो रिपोर्ट ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ही चर्चा झाली की याच्यावर मोठ्या प्रमाणात सजेशन ऑब्जेक्शन मागवले पाहिजे, कारण हा विषय व्यापक लोकांच्या संबंधातला विषय आहे आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीला त्या ठिकाणी एक काम दिलेलं आहे की त्यांनी या संदर्भातलं सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकून घ्यावं। ते सजेशन ऑब्जेक्शन्स अजून चाललेले आहेत, त्याला आता लोकांनी जे ऑब्जेक्शन घेतले आहेत त्याला सुनावणी द्यायची आहे। सध्या मुख्य सचिव आहेत आणि त्यांनी 1-2 लोक सोबत घेतले आहेत, आवश्यकता पडली तर ती वाढवता पण येईल। याच्यामध्ये हे सजेशन ऑब्जेक्शन ऐकल्यानंतरच, त्यामुळे आता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही। मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत। सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल। हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल। मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने, तिथे आपलं सरकार आहे, त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला। तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला। महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाहीये, आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल। कोणीही गृहीतकांच्या आधारावर, अफवांच्या आधारावर या ठिकाणी